चला आता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. मॅच क्रमांक 2 कांदरवन विपक्ष एडबन टीम आपण पाहतात. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दीपेश अँड आर्यन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. टॉस जिंकला तर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वन टीमने जरूर घेतला गेलाय. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मॅचला सुरुवात केली जाईल. चला मॅच लावतोय सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. आर्यन आणि दीपेश अशी जोडी मृदुल फलंदाज मार्कवर सज्ज होत आहे. पहिला बॉल समोर आर्यन. पहिल्या बॉलवर अगदी प्रहार केला गेलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या दिशेने, परंतु आउटफील्ड थोडासा स्लो आणि दोन धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्या. दोन धावांशी श्रीगणेश केला जातोय. पहिल्या बॉलवर दोन धावा अगदी वसूल केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक तिथे होते. एक तर आउट फील्ड थोडासा स्लो आहे, त्याच कारणास्तव थोड्याशा धीम्या गतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. दोन धावा मिळतील. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. चेंडूने मात्र डिस्टन्स क्लिअर केलाय. आर्यनच्या बॅट मध्ये येतोय दर्जेदार षटकार 6. हो आकुटप्पाचा चेंडू होता. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. अगदी उसळ घेणार चेंडू आपण पाहिला. व्हाईट बॉल करार केला गेलाय. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा स्कोर बोर्डवर. स्वतःचं घरेलू मैदान आर्यन आपण पाहताय. दुसऱ्या बाजूने दीपेश. स्लोवर वनचा चेंडू. यावेळेस अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. दुल्ला आपण पाहिलं तर एक कष्टप्रयू खेळाडू. लेदरचा अनुभव. मानव देसरी चाकदार जरूर ठरला गेला. धावसंख्या अगदी पाहिली तर जाऊन पोहोचले 9 या अंकावर. 3 बॉलची समाप्ती झालंय. इथून मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. 9 या धावसंख्येवर पहिला धक्का. अगर असेल पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. सुरुवात तर धमाकेदार झाली होती आर्यन आपण पाहत आहेत, परंतु पहिला ब्रेक तो जरूर पाहायला मिळालाय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचं सहर्ष स्वागत असेल. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहत आहेत. सलग 4था दिवस या स्पर्धेचा. मिहिर एक चांगला खेळाडू आपण पाहतात, परंतु समोर मृदुल एक चांगला अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा तोही मात्र अगदी सातत्याने सफाचा आपण प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालाय. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो यावेळेस प्रतिम चेंडू हाताळतोय. डॉट बॉल येतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये ह्या 9 धावा आल्या. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा अंतिम बॉल असेल. मिहिर लेफ्ट हँड फलंदाज. शेवटचा चेंडू.
यावेळेस डॉट बॉल येतोय, चेंडू थोडासा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि इथून षटकाची झाली समाप्ती. एक षटकाची अगदी समाप्ती एकेर 9 धावा 1 गडी बाद. संतोष जगम साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. क्रिकेट दर्दी आपण पाहतायत आणि आज एडवन टीमसाठी मात्र सपोर्टरचं काम ते करतायत. विनंती असेल आमच्या व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. भावेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. संतोष जंगम साहेब आपण पाहतायत सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचं मुळाचं सहकार्य असतंय. गोलंदाज ट्रॅकवर भावेश लेफ्ट हँड गोलंदाज. इथून दीपेश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मल, सिंगलच्या अगदी मदतीनं टीम जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दातिवरे संघ मात्र उपस्थित होत आहे. नेक्स्ट मॅच असेल दातिवरे विपक्ष दंडाखाडी. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालंय. मिहिलला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण एडवन टीम पाहिले तर चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. इथून फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. मृदुल कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक 2 कांदरवाडा टीमला 10 या धावसंख्येवर दुसरा धक्का गॉन. हर्ष स्वागत असेल. इन ऍक्शन मध्ये असेल नेक्स्ट मॅच दंडाखाडी विपक्ष दातिवरे 11. महेंद्र जातोय मैदानच्या आतमध्ये. नवीन फलंदाज. पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली आहे कुर्लाई सरतोडी टीमने. पहिल्या इनिंग मध्ये निनादचं ते अर्धशतक, तदनंतर सिद्धार्थ पवारने काही जबरदस्त बॅटिंग केली. दुसरं अर्धशतक आजच्या दिवसातलं पाहायला मिळालं. स्पर्धेचं 4थं अर्धशतक राहिलंय. आल्या मात्र एक चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. टिकलं झोन मध्ये चेंडू निघून जाईल. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचलंय. 11 धावा. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 6 षटकांचे सामने असतील. थोडंसं ग्राउंड मात्र छोटंसं आहे. जास्तीत जास्त धावा इथे होत आहेत. 100 धावाही सेव्ह नाही आहेत. आधीच आपण पाहिलं तर 88चं टार्गेट होतं आणि ते अगदी लिलया पार पाडलं. शेवटच्या बॉलवर 5ची आवश्यकता असताना तो उत्तुंग निर्णायक षटकार ठोकला सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा भावेश दरे. फिरकीचा मारा करतात. इथे फटका फसला गेलाय. तिसरा धक्का लागेल तो कांदरव्यान या टीमला 11 या धावसंख्येवर गॉन. नित्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. थोडीशी खराब सुरुवात राहिली. सुरुवात तर दमदार झाली होती. आर्यनने तर 3 बॉल मध्ये 9 धावा. तदनंतर कमबॅक केलं एडवन टीमने. आतापर्यंत षटक क्रमांक सध्या दुसरा मार्गस्थ आहे. टीमची टोटल पाहिली तर फक्त 11 धावा. तब्बल 3 गडी बाद झाल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण समोरचा संघ एक मोठा संघ आहे. एडवन टीम आपण पाहतात 60-65 धावा. इथून त्याही कमी आहेत. परंतु बॉलिंग हाताळण्यासाठी त्या एक अनुकूल असेल, परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या 11 धावा स्कोर कार्डवर भावेश चांगली गोलंदाजी करतोय. फिरकीचा मारा करतायत. शेवटचा अंतिम चेंडू असेल. इथून कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. मृदुल पुन्हा एकदा झेल क्रमांक दुसरा टिपतो या मॅचचा विचार केला तर, आणि 4था धक्का लागतोय कांदरवन या टीमला गॉन.
विचार केला तर फक्त 11 धावा 2 धावा खर्च केल्या. भावेशने काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. आता महेंद्रवर जबाबदारी असेल. महेंद्रला वेट अँड वॉच आपण पाहतोय. फलंदाजी क्रमांक आपण पाहताय तिसरा. मी थोडासा आमच्याकडे पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल कारण स्वतःच जेव्हा घरेलू मैदानाचा ऍडव्हान्टेज असतोय परंतु तो मिळत नाहीये. कारण समोरचा टीम पाहिला तर 8-1 नाव फार मोठा आहे. पंचांना टार्गेट केले. सिंगल मिळेल एकेरीने संतुष्ट होता दोन्ही फलंदाज. धावसंख्या एकटीने फ्लाय होतंय. वेल रन्स ऑन द स्कोर कार्ड 12 धावा स्कोरबोर्डवर आहेत. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने दांडाकाळी टीम सध्या इन फॉर्म टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने दातीवर 11 टीम. नेक्स्ट मॅच असेल धावसंख्येत 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जबरदस्त स्कोर गाईडचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाते अगदी टिकला झोन मध्ये जाईल की एक तर परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चौथा एक एक मोठं मैदान आहे. संधी असेल हवाई सफर करण्याची. डॉट बॉल आलाय. फलंदाज बाद होतोय. चला नेक्स्ट बॅटर. हो यू मिस आय डेफिनेटली. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या असलेला गॉन. त्यात भावेश सिंगलने स्ट्राईक रोटेट करावे लागेल. इथून
प्रॅक्टिस करण्याचा बाकी नाही आहे. ओहो, फिरकी फिरकीचा मारा करतायत भावेश. फक्त शांत सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 पर्यंत तरी पोहोचेल का गांधर्वन टीम? सुरुवात हवा जायला अजून 14 पाहिजे. तेव्हा मारेल ना. ऑन साइड करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल इंटू द गॅप मध्ये, चेंडू होईल फरार. एडवन टीम सांगते थोडासा स्कोर झाला पाहिजे तेव्हा मजा येईल. चौकार 4. पाचव्या गोलंदाजीसाठी. हो, आता मात्र एक संधी आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल कारण पहिले 2 गोलंदाजाचा स्पेल संपलाय. आता प्रथम आलाय, प्रथमवर हल्ले चढवावे लागतील. धावसंख्या 1 फ्लाय होते, 22 संकेत पंच दर्शवत आहेत. प्रथमही चांगला गोलंदाज आहे. हवाई सफर पाहायला मिळेल का? एक चौकार तर जरूर त्याच्या बॅटमधनं आलाय. 21 धावा, 21 रन स्कोर कार्ड. हो, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केलाय, वेट अँड वॉच करावा लागेल. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय प्रथम, एक युवा गोलंदाज आपण पाहतायत. गोलंदाज ट्रॅकवर, धावसंख्या फक्त आणि फक्त 21. फुल टॉस बॉल या मैदानात कोणी सोडणार नाहीये आणि इथून आलाय षटकार 6. आता 30चं टार्गेट ठेवलं होतं आणि आता 27 पर्यंत प्रवास केला. आता अपेक्षा वाढतील कंदरवन टीमच्या डगआउट मधून. 27. पुन्हा एकदा हुकचा फटका कन्वर्ट केलाय महेंद्रच्या बॅट मधनं. बाहुबली षटकार 6. पुन्हा एकदा हुक मध्ये कन्वर्ट, सिंगल बॉल टिकला, झोन मध्ये चेंडू निघून जाईल, एक धाव असेल. चला क्षेत्ररक्षक आपण या सिंगल बॉल, या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 34. 34 ऑन द स्कोर कार्ड. संख्या आपण पाहतायत. शेवटचा अंतिम बॉल असेल. शरद एखादा चौकार. हो, सरळ बॅट नाही. शरद सांगतोय मीही थांबणार नाहीये. क्या बात आहे. षटकाची झाली समाप्ती. 5 षटकाच्या समाप्ती केलं. 40 धावा स्कोर कार्डवर. आणखीन 6 बॉल मध्ये 20 येतील का? या ऐकूया सुमधुर. या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्यात. आता शेवटचं
अंतिम षटक असेल, आणखीन 20ची अपेक्षा असेल. अतुल कुलांचं नाव नील. कुल मार्क पर सज्ज होतोय. आता संधी आहे आणखीन 20 धावा. महेंद्र इथून 1-2 षटकार पाहायला मिळतील का? 40 धावा तर स्कोर काढवा लागल्यात. चला फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर. शेवटचे 5 बॉल 40 धावा स्कोर कार्डवर. 5 मध्ये 20चं टार्गेट. कॅप्टन प्रज्योत प्रज्योत पाटील चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटचे 5 बॉल. हो 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 सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आत्मविश्वास वाढलाय नीलचा, कारण पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केला. त्यानंतर दुसरा डॉट बॉल. आता शेवटचे 4 बॉल आहेत. इथून 4 मध्ये किती धावा येतील? गोलंदाज करून ट्रॅक वर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हो नाही नाही इथून स्ट्राईक चेंज करायचा प्रयत्न होता, परंतु कॅप्टनने स्ट्राईक सोडली आणि फलंदाजला मात्र परतावा लागेल. चला अजून फलंदाज. बघू शकतोय प्रॅक्टिस मध्ये मोठमोठे हवाई सफर करतोय. इथून आता बघूया 1-2 हवाई सफर येईल का? शेवटचे 3 बॉल आहेत. धग सांगते मी बॅट फिरवणार नाहीये. सिंगल मिळेल लेगबाजच्या स्वरूपात. एक धाव असेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि कॅप्टन एखादा हवाई स्ट्रोक पाहायला मिळेल का कॅप्टनच्या बॅट मधून? हो 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 क्लीन बॉल. परंतु षटकार मारल्यानंतर ते अनाउन्समेंट होईल. चला शेवटचा अंतिम बॉल. 41 धावा. हो हो बॅटची एज लागलाय. सिंगल बैल. चला 6 षटकाची समाप्ती. 42 रन 42 धावा स्कोर कार्डवर. 43 धावांचं लक्ष असेल. चला
मॅच क्रमांक 2 आपण पाहत आहेत. 43 धावांचं एक छोटंसं लक्ष असेल, कारण समोरचं टीम पहिले तर चांगली बॅटिंग लाईन आहे एडवन टीम कडे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजावून घ्या. स्वतः आयोजक टीम आपण पाहत आहेत. यंग गायत्री स्पोर्ट्स कांदरवन टीम प्रथम बॅटिंग करताना बनवल्यात 42-43 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजावून घ्या. मॅच लावतोय सुरुवात. नेक्स्ट मॅच दातेवरी 11 टीम मात्र उपस्थित आहे. त्यानंतर अगदी थोड्याच वेळात दंडाखाली टीम उपस्थित होईल. भावेश तरे आणि दुसऱ्या बाजूला मृदुल पाटील जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. मार्कवर गोलंदाज आर्यन. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला गोलंदाज ट्रॅकवर आर्यन. समोर भावेश तरे आपण पाहत आहेत लेफ्ट हँड बॅटर. कष्टप्रयोग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवर अगदी वीरेंद्र सेहवाग कॉपी स्टाईल अगदी गौतम गंभीरची आठवण करून दिली, कारण लेफ्ट हँड बॅटर आहे आणि षटकार आलाय 6. सुरुवात झालाय. मिहिरला थोडंसं टेन्शन असेल, कारण 4 ते 5 षटकामध्ये सामना केला पाहिजे अशी अपेक्षा त्यांची असेल आणि मॅच जिंकायची अपेक्षा आहे, पण तो थोडासा जकडून ठेवावा लागेल आणि विकेट्स प्राप्त करावे लागतील. पुन्हा एकदा जशी काय प्रॅक्टिस करतायत की काय हेडवन टीम. बॅक टू बॅक चौकार आलाय. आधीच्या बॉलवर षटकार. 2 बॉल मध्ये आल्यात 10 धावा. कांदरवनचे सपोर्टर सांगतायत लवकर मॅच फिनिश करतील की काय, ज्यापर्यंत एडवन टीम बॅटिंग करत आहे. 2 बॉल मध्ये 10 आल्यात. श्रीकांतजी पाटील यांचं शुभागमन झालंय. पुन्हा एकदा एन्जॉय करतात उठून झेल जर आला असता तर मजा आली असती या मॅच मध्ये, परंतु 3 बॉल मध्ये आल्यात 16 धावा. समोर एक मोठा संघ आहे. 3 बॉल मध्ये 16 धावा. अशी बॅटिंग केली तर 2 षटकामध्ये मॅच फिनिश होईल, परंतु विकेट्स महत्वाच्या आहेत. अजून हार मानायची नाहीये. सुरुवात झालंय. 3 बॉल मध्ये 16 धावा. भावेश मात्र एन्जॉय करतोय. येस, पंचांचा सिग्नल चौकार आलाय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार, पुन्हा एकदा चौकार. 6-4. नेक्स्ट मॅच दांडाखाडी टीम आणि त्याच्या समवेत असेल दातेवरी 11. दातेवरी टीम तर उपस्थित झालाय. अगदी थोड्याच वेळात दांडाखाडी ऑन द वे असेल. आता डॉट बॉल आलाय. भावेश सांगते थोडा मीही आराम करतोय, कारण 4 बॉल मध्ये 20 आल्या, म्हणजे अर्धा स्कोर एका ओव्हर मध्ये आलाय. कारण 43चा पाठलाग केला जातोय. शेवटचा अंतिम बॉल असेल. फुल टॉस. अगदी इझिली बॅटिंग करतोय आणि धावसंख्या अगदी पाहिली तर 6 बॉल मध्ये आल्या 26 धावा स्कोर कार्डवर. साहिल थर्ड गोलंदाज येईल का, तिसरा गोलंदाज की इथून मिहिर कमबॅक करेल का. मिहिर गोलंदाज ट्रॅकवर. एका ओव्हर मध्ये तर 26 आल्यात. आता मिहिर मृदुल इथून किती धावा करेल.
हलक्या त्याने सन्मान देण्याचं काम केलंय. सिंगल बैल या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 27-27 धावा स्कोर कार्डवर दंडाखाली टीम उपस्थित होत आहे. आपला प्लेइंग इलेव्हनचा फॉर्म आपण इथून घेऊन जा, फिलअप करा आणि त्यानंतर टॉस केला जाईल. कारण दातिवरे 11 उपस्थित झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा ट्रॅकवर. सिंगल बैल सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 29. आता तेही मात्र एन्जॉय घेत आहेत एडवन टीम, कारण सुरुवातीला 26 धावा आल्यात. त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. मिहीर पुन्हा एकदा करून ट्रॅकवर. हो हो, सुंदर अप्रतिम झेल टिपलाय. क्या बात आहे, मिहीर खुश झालाय. कांदरवन टीम सांगेल आम्ही हरले तरी चालेल, पण 2-3 विकेट काढू. अक्षय येतोय. आता त्यांच्या नजर असेल भावेशला एक त्याचा आम्ही बात करतोय. मॅच हरली तरी चालेल. अक्षय नवीन फलंदाज. अक्षयला पाहिलं तर जसं काय ओपनचा खेळाडू, चांगली शरीरयष्टी आहे. अक्षय पण पाहतायत. 29 धावा स्कोर कार्डवर. 28 झालं की झालं 28. 28. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली गोलंदाजी राहिलंय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम सज्ज असतील. अगदी थोड्याच वेळात दंडाकाठी टीम उपस्थित होत आहे. प्लेइंग इलेव्हनचा फॉर्म थोडासा फिलअप करा, तदनंतर आमच्यापर्यंत पोचवा. गोलंदाज ट्रॅकवर. चेंडू क्रमांक 5. पुन्हा एकदा झेल. कॅप्टनने पकडला झेल. मिहीर मात्र खुश आहे. 2 विकेट्स प्राप्त केल्या. मिहीर सांगत चल मी यायला पाहिजे पहिल्या ओव्हरमध्ये. विराट कोहलीचा फॅन आहे. विराट चल मैदानच्या आतमध्ये जातोय. दोन विकेट्स पाहायला मिळाल्यात. शेवटचा अंतिम बॉल असेल. जल मैदानच्या आतमध्ये गेलाय. आता फक्त एक विकेट काढायचा आहे मिहीरला. 100 विकेट्स पूर्ण करेल आता मिहीर होम ग्राउंड वरती. शेवटचा बॉल. हो हो, चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला गेलाय मिडॉन मध्ये. तिथे महेंद्र होते. डॉट बॉल झाली समाप्ती. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात. मध्ये बनवायच्या आहेत 15 धावा. साहिल आला गोलंदाज ट्रॅकवर. 24 बॉल 15. इथून भावेश या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करेल का, की साहिल चांगलं कमबॅक करून देईल. षटक क्रमांक सध्या 3. साहिल आपण पाहतोय अंडर-9चा खेळाडू. पहिलाच बॉल आलाय व्हाईट बॉल. तिथून आणखीन एक सिंगल मैल. 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा. 13 धावा दूर आहेत. 13 धावा दूर. साहिल आपण पाहतायत अंडर-19 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती रबर बॉल मध्ये. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस जलच्या बॅट मधनं एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावा.
तो बॉल घेऊन यायचा आहे. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डॉट बॉल येतोय. 7 धावा दूर आहेत विजयापासून. 8-1 टीम आपण पाहत आहेत. नेक्स्ट मॅच तेवढे 11 टीम. दुसऱ्या बाजूने दंडाखाडी टीम. दंडाखाडी टीम आपण पाहिलं तर इन्फॉर्म टीम पाहायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी केली. डॉट बॉल येतोय. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. 7 धाब्यांची जुनी आवश्यकता आहे. एकवीस बॉल आणि 7ची आवश्यकता, म्हणजे 3 बॉल मध्ये 1 धाव काढायची आहे. 7-21. हो हो हो, डॉट बॉल. अजूनही संधी आहे. 2-3 गुच्छामध्ये विकेट घ्यावी लागते. विकेट अँड विकेट. बघूया साहिल आणखीन 2 बॉल आहेत. 2 मध्ये 2 विकेट्स घेईल का? हो यावेळेस जबरदस्त स्कोर झालाय. लेवल 42 रन्स. 1 बॉल आहे आता. 1 बनवायची आहे. आहेत 19. नाही नाही, 4थं षटक येईल. 4थं षटक येईल. पुन्हा एकदा मिहीर कुठे गेलाय? चला फक्त 1 धाव दूर विजयापासून असेल. तक्ष फक्त 1 धाब्यांची आवश्यकता असेल. इथे भावेश स्टायलिश फिनिश करेल का सिंगल घेईल? सिंगल अँड सिंगल. हो हो, आब्बा दुबी. डॉट बॉल. 1 सिंगल मिळालाय. वेल प्लेड. 1 टीम आणि हार्ड लक अंडर 1 टीम. आता संध्याकाळपर्यंत तुम्हाला इथे राहायचं आहे. सर्व सोयी तुमची असेल.